तुमचे व्हिडिओ जास्त असे पुश नाही करत. डेंजर काम यूट्यूबचा. तरी बोललो माझा व्ह्यूज का कमी झाला आजकाल. आमच्या इथं असतो हो. रापाराप खाल्ला. प्राण्यांना वगैरे तसं पण त्यांना कोणी टाकल्यावरच भेटतो खायला. आपण स्वतःहून जर त्यांना दिला तर चांगलं आहे. तर शुभ सकाळ मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहन ब्लॉग्स. तर मॉर्निंग आजची जरा लेट झाली माझी. बाहेर बघू शकता की इथे ऊन आहे. सो अंदाज लावा आज किती वाजता उठले मी. आणि बाहेर बघा कण्या ठेवल्यात. कण्या म्हणजे तांदूळ. तर घरी याचा कालचा ब्लॉग बघायला नसेल जाऊन नक्की बघा. हा बघा, हा ब्लॉग टाकलेला आहे, आजच अपलोड केला सकाळी 10 वाजता. सो जाऊन नक्की बघा. त्यांनी काहीतरी चिकन पुलाव केलेला. तर आता फ्रेश वगैरे होतो. पहिला तर मला बर्फ वगैरे चोलायच्या चेहऱ्यासाठी, क्लीन वगैरे होतं चेहरा. सो कनेक्ट राहा आपल्यासोबत. A few moments later. सो जस्ट आंघोळ वगैरे झाले, मस्त फ्रेश वगैरे झालो. आणि बिअर पण करायची होती मला, पण राहिली दुपारी घरी. बाहेरचं काय ऊन आहेच अजून. आपली गाडी इथं लावलेली आहे. तर आता पहिला तर मी नाश्ता वगैरे करून घेतो. आज 2 दिवस झाले चहा मी पिला नाही, आज पितो. चहाची तलबच भेटली आहे. तसं म्हणजे चहा कमीच केला आहे आजकाल, कारण शुगर वगैरे होतो. सो आताच कमी केलेला 12 नंतर प्रॉब्लेम व्हायचा काय. तर आता नाश्ता वगैरे करून घेतो. कनेक्ट राहा तुम्ही आपल्यासोबत. सो चहा वगैरे रेडी झाला आहे. आता इकडं बघा ही झोपलेली आहे. इथून बाईकवर चढतात, बाईकवरून खिडकीन उडे टाकतात आणि आता घरात. तर आता हे चाय वगैरे पितो आणि शेव पण घेते. सो खाऊन वगैरे घेतो. सो फ्रायडेला जाणार आहे मी परत एकदा डोंबिवलीला, आणि संडेला रियाला पण आणायचे. फ्रायडेलाच जाणार आहे, कारण शनिवारी पप्पा कुठं नेणार आहेत शिवमंदिरमध्ये कुठलं तरी. सो ते ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतीलच. त्यांच्या साईडला कुठलं तरी शिवमंदिर आहे, तुम्हाला सांगेल नंतर कुठलं शिवमंदिर आहे तो. आणि आता खाऊन घेतो मी चाय वगैरे. आणि टी शर्ट कशी आपली कमेंट करून सांगा. नुसतं होल. आज सपना है कल सच होगा, अपना भी महादेव से मुलाकात जरूर होगा. हम उनके स्वर्ग में और हमारे सामने स्वयं केदारनाथ होगा. सो आज आहे सोमवार, महादेवांचा वार, भोलेबाबांचा वार. बघू नंतर गेलं जाईल मंदिरात. तर माझी बाईक बंद पडलं, तर कुठं जातच नाही मी आजकाल. सो बाईक तर मी रिपेअर करू शकतो, पण ती बॅटरी गेलेली आहे माझी. ती परत 7-8 दिवसांनी बंद पडते. परत न्यायची गॅरेज बघा हाजी, त्यापेक्षा बॅटरी चेंज केली बरी. सो बघू पटापट गाडीचं काम पण करून घेऊ आपण. याचा आहे ना एक पाय मोडलेला आहे, हा बघा. भूक लागलं तर बिस्किट टाकतो. आमच्या इथंच असते हो. रापाराप खाल्ला. तर हा आहे आमचा मागचा एरिया. रोज एक एक बिस्किट लागतं त्याला, आणि मीच टाकतोय. A few moments later. तो कुत्रा आहे, तो लहानपणापासून अपंगच आहे. ती तुम्हाला छोटासा होता, इथंच आमच्या इथंच असतो. आता मी त्याला बिस्किट टाकतो रोज, तर इथंच बसतो. आता कधी कधी टाकला पाहिजे असा प्राण्यांना वगैरे. तसं पण त्यांना कोणी टाकल्यावरच भेटतो खायला. आपण स्वतःहून जर त्यांना दिला तर चांगलं आहे. परत बसलं त्याला.
तो बघा कसा बसलाय एकदम शांत. घे जिम जॅम का बाई गोड गोड घे. गारे आवडतं वाटतं त्याला माझी. सो गाईज पाणी पित राहा. खूप पाणी इम्पॉर्टंट. या गरमीत एवढा पाणी जास्त पिलं पाहिजे. मला ना अशी प्राण्यांना वगैरे बघला ना जाम दया वगैरे येत आहे. आमच्याकडं मांजरी पण आहे, कुत्री पण आहे. आणि पहिलं आमचा पण म्हणे होता एक. A few moments later. सो चलो त्याची तर पेटपूजा झालेली आहे आणि आता आपली पेटपूजा आपण करून घेऊया. थोडंसं जेवतो, भूक लागली जराशी. जेवायला काहीतरी आज भाजीच असेल कारण आज आहे मंडे. मग भोलेबापांचा वार आहे आज. सो सोमवारी मी नॉनव्हेज तर खात नाही. आणि दुसरी गोष्ट मला फक्त मुगाची डाळ आवडते आणि मम्मीने तेच केलं सर. सो बघूया काय केलं. हे पापड आहेत आणि जसं मी बोललेलो मुगाची डाळच आहे. तर आता जेवण वगैरे करून घेतो आणि थोड्या वेळात भेटतो. तोपर्यंत कनेक्ट राहा आपल्या सोबत. काय रे घाबरतंय मला. आली सर. जेवण वगैरे झाला माझा मस्त. बाकी जेवलो मुगाची डाळ आणि त्या दिवशी मी आईस्क्रीम आणलेली पण ती काही दिसत नाही मला फ्रीजमध्ये. कोणतरी खाल्लं सर. सो केक आहे. केक पण संपलं. मला खायला आणायला लागेल. या हा नाही कुठला आहे वेनी काहीतरी आहे. रिबॉन्स बलून आहे पण हाच फ्लेवर. हा सॉरी दुसरा फ्लेवर आहे चॉकलेटचा. तो आवडतो मला. हा पण आवडतं. हा नॉर्मल आहे. तर काहीतरी जेवणानंतर गोड लागतो. सो खावतो आता. भेटतो थोड्या वेळात. 2 hours later. You don't want my heart, you don't want my love, you just want me crying over you. You don't want my heart, you don't want my love, you just want me crying. तर मला यूट्यूबबद्दल अजून एक अशी गोष्ट माहीत झाली इम्पॉर्टंट आहे. मी काल एक व्हिडिओ बघली. त्या व्हिडिओमध्ये तो बोलत होता का जेव्हा तुमचा 1K कंप्लीट होतो आणि 4Kचा वॉच टाईम कंप्लीट होतो, 1K सबस्क्राईब आणि 4K वॉच टाईम, तो झाल्यावर तुमची अर्निंग चालू होते. अर्निंग झाल्यावर यूट्यूब जो आहे तुमचे व्हिडिओ जास्त असे पुश नाही करत. तर डेंजर काम यूट्यूबचा. तरी बोललो माझा व्ह्यूज का कमी झाला आजकाल. सो काय नाही, मेहनत करत राहायचा. सफलता एक ना एक दिवस नक्की भेटाल. ट्राय करत राहा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. जे काय झालं आजच्या दिवसात ते मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं. जर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.